अगर गाना पसंद नहीं आएगा तो इसके बाद में कभी ये इलाके में नहीं आऊंगा। अरे बहुत कव्वाल हुए माहिती आहे का कव्वालाची राजधानी पाटीपुरा 100 रुपयाला जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। आहे का नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नाळा आली नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नाळा आली सारं मिटविल्या कटकटी सारं मिटविल्या कटकटी नोव्हेंबरला जवान झाली आणि जानेवारीला नांदाय आली अन साऱ्या मिटविल्या कटकटी अन साऱ्या मिटविल्या कटकटी अरे जानेवारीला नांदाय आली नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नांदाय आली अन साऱ्या मिटविल्या कटकटी अन साऱ्या मिटविल्या कटकटी अशी भीमान ठोकली बाबासाहेबांना अशी खुटी ठोकली अटकली खुटी तर दाशीन कुटी आहे का नाही। म्हणून बाबासाहेबांना अशी खुटी ठोकली आहे म्हणून ह्या मनुवाद्यांना सलते बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे विटंबन केले जाते। आज रमाई जयंती साजरी होत असताना कोणतं गाव आहे दादा वरणगाव येथे काही समाजकंटक लोकांनी रॅलीवर दगडफेक करून केली आहे। आजची घटना आहे संध्याकाळची तसंच करावं लागतं दादा आता कारण बाबासाहेबांना अशी खुटी ठोकली आहे म्हणून ते खुटी जशी जशी हालते तशी तशी यायची आगीन होती आहे की नाही। म्हणून अरे नोव्हेंबरला जवान झाली आणि जानेवारीला नांदाय आली साऱ्या मिटविल्या कटकटी साऱ्या मिटविल्या कटकटी अशी भीमान ठोकली खुटी अशी भीमान ठोकली खुटी रे दादा भीमान ठोकली खुटी नागोरावजी गवई यांच्याकडनं 200 रुपयाचं धमदान आलेलं आहे आभारी आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे की हा डोळसांचा तांडा आहे अंधभक्तांचा नाही हा डोळसांचा तांडा आहे अंधभक्तांचा नाही होताच तो कोण्याही सत्तेच्या तख्ताचा नाही। अरे जो स्वाभिमानाने जय भी बोलत नाही समजावा तो आपल्या बापाच्या तख्ताचा नाही। धर्मानंदजी वरगड साहेब यांच्याकडनं 500 रुपयाने जोरदार टाळ्या वाजवा वरगड साहेबांसाठी। तसेच रणजित भाऊ वानखडे यांच्याकडनं 100 रुपयाले रवींद्र भाऊ वानखडे यांच्याकडनं 50 रुपयाले जोरदार टाळ्या वाजवा वानखडे साहेबांसाठी। हा
सरपंच लोहगाव यांच्याकडनं 500 रुपये आले. चंद्रमणी नागदिवे पोलीस पाटील यांच्याकडनं 100 रुपयाला आभारी आहे. तसेच विशालजी गजबे साहेब यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये आले, फार फार आभारी आहे. आणि या सर्वांना पण आहे 4 ओळी सादर करतो. प्रणय सत्तज लिहितात की लेखनी मधुनी ज्वाला ओखली बा भीमाने. लेखनी मधून ज्वाला ओखली बा भीमाने, त्याकरिता पूर्ण जिंदगी झोकली बा भीमाने. मनुवादाला धडा शिकवाया प्रणय, घटना देऊनी खुटी ठोकली भीमाने. नोव्हेंबरला जवान झाली नरवारीला नरयाली. नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नरयाली. साऱ्या मिठविल्या कटकटी, साऱ्या मिठविल्या कटकटी. माझ्या भीमान ठोकली खुटी, बाबासाहेबांना संविधान देऊन या देशातील अंधश्रद्धा, या देशातील कर्मकांड, या देशातील अनिष्ट चाली रीती विरुद्ध बाबासाहेबांना कायदा बनवला. बाबासाहेबांना यायच्या तोंडाच्या मुसक्याच बंद करून दिल्या. म्हणून बाबासाहेबांचं संविधान यांना खालते आहे. बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याकरता हे लोक लागलेले आहेत. बाबासाहेबांचं संविधान आम्ही 3 दहाडे बदलू असे मनुवादी बोलतात. 2014ला सत्ता येताच तो मनुवादी कुत्रा भुंकला होता, म्हणे आम्ही सत्तेत आलो बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याकरता. त्या हरामखोर अनंत कुमार हेळगेला हा उमेश बोलतो. अबे हेळगे शांत झोपलेल्या या वाघांना तू मेला समजलास काय रे? अबे हेळगे शांत झोपलेल्या या वाघांना तू मेला समजलास काय रे? बाबा भीमाच्या अवलादीला उकसावून राहिलास काय रे? संविधान बदलवण्याकरता आला म्हणतो हेळगे. संविधान काच्या बापाची चड्डी बना म्हणून बोलायचं आहे. बाबासाहेबांना काय केलं? भल्या भल्याला लावलं नादी. आहे का? या देशातील अनिष्ट चाली रीती विरुद्ध बाबासाहेबांची लढाई समतेसाठी, बाबासाहेबांचा संघर्ष समतेसाठी. कारण भल्या भल्याला लावलं नादी, भल्या भल्याला लावलं नादी. भल्या भल्याला लावलं नादी, औषधासाठी नव्हती साधी. बघा कवीनं काय उपमा दिली आहे अनिष्ट चाली रीतीला.
ठोकली खुटी मान ठोकली खुटी रे दादा की मान ठोकली त्या खुटीचा त्रास झाल्यावर मनोवादी काय करते मानवता संपवाया मंथन करते जरा लक्ष माझ्याकडे असू द्या उमेश बागळे हिरो जी दबा कदम ऐका की मानवता संपवाया मंथन करते प्रणय ही मानवता संपवाया मंथन करते प्रणय ही मनुसेवा सत्ता संपादन करते खुटीमुळे त्रास झाल्यावर मनुवादी भीमाच्या स्मारकाचे विटंबन करते सत्य गोष्ट आहे की नाही खुटीमुळे खुटी जराशी घसरली खुटीमुळे त्रास झाल्यावर मनुवादी भीमाच्या स्मारकाचे विटंबन करते म्हणून बोलायचं आहे अशी भीमानं ठोकली खुटी और गाव एक बार मानवता संपवाया मंथन करते प्रणय ही मनुसेना सत्ता संपादन करते खुटीमुळे त्रास झाल्यावर मनुवादी भीमाच्या स्मारकाचे विटंबन करते म्हणून बोलायचं आहे फक्त एकच मर्द आला माझे बाबासाहेब फक्त एकच मर्द आला त्याचा जगात आणि त्या मनुष्या नीतीचा तिच्या नीच वर्तनाचा त्यानं न्याय निवाडा केला मनात जडली लडूर पडली मनात जडली लडूर पडली मनात जडली लडूर पडली गायक प्रवीण वासनिक भुलोडा यांच्याकडनं 50 रुपये तसंच रामचंद्रजी छोडे मुंडेवाडा यांच्याकडनं 100 रुपयाचा आभारी आहे आणि त्यांचे म्हणणं आहे फक्त एकच मर्द आला त्याचा जगात बोल बाला तिच्या नीच वर्तनाचा त्यानं न्याय निवाडा केला मनात जडली लडूर पडली कमलाबाई संजू प्रज्ञे यांच्याकडे 50 रुपयाला आभारी आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे मनात जडली लय दूर पडली मनात जडली लय दूर पडली आणि चालक त्याची नक्की आणि चालक त्याची नक्की आणि त्यानक त्याची नकटी बाबासाहेबांना खुटी ठोकली का नाही कोणाकोणाला वाटते हात खुटी ठोकली म्हणून असे पाहून राहिले मैं कर ही देता हूं ऐसा पिन ड्रॉप साइलेंस पिन ड्रॉप साइलेंस टाचणी जरी पडली ना आवाज येईल हा कशी चुपचाप ऐकते इसको बोलते गाना नाचून खुदून तो कोणी जोकर सारखे नाच के कूद के गए वही चल रहा है भैया
अच्छे गाने वालों को प्रोग्राम नहीं मिलते, बेसुरे लोग लाइन से गा रहे। हाँ बरोबर आहे की नाही ताई? जोकरा सारखे नाचून इकडून तिकडून हे हलवून गेलो। ये इसको बोलते पब्लिक, और ऐसा करना भी पड़ता है भैया। अरे ओ मनात जडली लय दूर पडली अन त्या नकट्याची नकटी, अन त्या नकट्याची नकटी अशी भीमानं ठोकली, ठोकली का नाही? मान कोण आलं होते माहिती आहे तुम्हाला? ऐसा नहीं चलेगा बेटा, रावा मेला पाहिजे। बाबासाहेबांना खुटी ठोकली का नाही? हो की नाही? जरा आवाज बाबासाहेब आंबेडकरांचा, जरा हात की दाता खोला। असं बाबासाहेब रमाईची जयंती आहे, जरा असं सेंट्रल जेलच्या कैद्यासारखे बसले आहे तुम्ही। गाणं तुम्ही एक नंबर ऐकून राहिले, पण मला असं जरा चेहऱ्यावर हावभाव असे दिसल्या पाहिजे नाही का? आणि त्या नकट्याची नकटी अशी भीमानं ठोकली। 50 वेळा मनाचं काम नाही पडलं पाहिजे। हसू नको ना मावशे, जरा हात उठा घे। अशी भीमानं ठोकली मावशी वाटून राहिली घरी। अशी भीमानं ठोकली खुटी, अशी भीमानं ठोकली खुटी, भीमानं ठोकली। उस्ताद प्रकाश नाजी पाटणकर साहब, इनकी 4 लाइन याद आई है। वो कहते हैं कि अंग्रेजों ने महारों का सम्मान बढ़ाया है, अंग्रेजों ने महारों का सम्मान बढ़ाया है, क्योंकि महारों ने पेशवाई को जिंदा कराया है। अरे उन ब्राह्मणों ने इन महारों का अपमान किया है, फिर भी एक महार ने इस देश को संविधान दिया है। बाबासाहेबांनी हे संविधान देऊन समस्त मानव जीवावरच नाही, तर बाबासाहेबांना कोणाकोणाचं रक्षण या संविधानातून केलंय माहिती आहे तुम्हाला? मुंग्या, किडे, या देशातील झाडे, या देशातील जनावरे, या देशातील जमीन, पोटात असणारं बाळ, बाबा साहब का संविधान जिंदगी के बाद भी, जिंदगी के पहले भी और जिंदगी के बाद भी है, इसलिए कहना है। आणि हे संविधान बदलण्याची भाषा मनुवादी करते, त्या मनुवाद्यांना हा उमेश बोलतोय 10 साल पहले भीमराव जगताप अलीपुर से कह के गए हैं। जी दादा अरुण भाऊ बनकर यांच्याकडनं 200 रुपयाला आभारी आहे। मनुवादी जेव्हा विदेशात जातात, बुद्धाची मूर्ती भेट देतात विदेशातल्या लोकांना। आपल्या देशातील मनुवादी विदेशात गेले, भारताची ओळख सांगतात, ते म्हणतात आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहोत, आणि भारतात आले तर या देशाला हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणून संबोधतात। हिंदुस्तान बनवण्याच्या मार्गात या देशातील मनुवादी लोक लागलेले आहे। या सम्राट अशोकाच्या प्रबुद्ध भारताला मनुवादी हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गात लागलेले आहे। म्हणून 10-12 वर्षाच्या अगोदर कालकथित कवी भीमराव जगताप अल्लीपुरी यांनी 4 ओळी लिहून दिल्या होत्या। ते म्हणतात की तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे, तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे, और यहाँ दूसरा संविधान बनने नहीं देंगे। झोपू नका, मी तुम्हाला सांगितलं ना, मी
दोन प्रकारचे लोक पाहिलेले आहेत, एक झोपलेला माणूस आणि एक झोपीचं सोंग करणारा माणूस. मला असं वाटतं की तुम्ही झोपीचं सोंग करत आहे. करत आहे का? नाही करत आहे ना? स्वाभिमानी लोक आहे तुम्ही, मला माहित आहे. जर तुम्ही स्वाभिमानी नसता तर इथे आल्या नसता. कारण हम बाबा साहब को मानते हैं. भैया ये बात मेरी बहुत गौर से सुनना. हम बाबा साहब को मानते हैं, इसलिए आप यहाँ पे आए हो. आप बाबा साहब को मानते हो, आप बाबा साहब को मानते हो, मगर बाबा साहब की मानते नहीं. आप बाबा साहब को मानते हो, बाबा साहेबाला इथंच घेतलं. जर इथं जर बाबासाहेबाला घेतलं तर त्या दिल्लीच्या गादीपासून आपल्याला कोणीच दूर ठेवू शकत नाही. बाबासाहेबांना जर सर्वप्रथम कोणी फॉलो केलं असेल तर मनुवाद्यानं. बाबासाहेबांना 3 मातृ संघटना सांगितल्या होत्या चळवळीसाठी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष. बाबासाहेबांना 3 मातृ संघटना काढल्या. त्या मातृ संघटनाचे आज तुकड्या तुकड्यामध्ये विभाजन आहे. बाबासाहेबाचा पक्ष 17 पार्ट्या 18 झेंडे निर्माण झाले. समता सैनिक दलामध्ये तुकडे आहेत. भारतीय बौद्ध महासभेत सुद्धा तुकडे तुकडे पाहायला आम्हाला मिळतात. अरे त्या मनुवाद्यांनी बाबासाहेबाला सर्वात आधी फॉलो केलं म्हणून आज 3% लोक 97% बहुजनांवर राज्य करते. हे विचार करण्याची बाबा, हे प्रबोधन तुम्हाला कोणीच सांगणार नाही. बाबासाहेबांना त्यांनी फॉलो कसं केलं मी तुम्हाला सांगतोय. 3 मातृ संघटना त्यांच्या जमीन लेवलवरच्या. विश्व हिंदू परिषद मोठ्या लेवलवर, बजरंग दल, एबीव्हीपी, भारतीय जनता पक्ष, त्यांनी बाबासाहेबाला फॉलो केलं. ते आज या भारतावर राज्य करते आहे. आणि आपण त्या घटना देणाऱ्या बापाचे पोरा रे. आपण काय करतो रे भावांनो? या धम्म परिषदेतून हे तुम्हाला शिकायचं आहे. आज आपला समाज एक होण्यासाठी ही धम्म परिषद असे कार्यक्रम बाबासाहेबांच्या विचारांचे लावतात हे लोक. याचं खरं सार्थक होणं जेव्हा असं प्रबोधन भेटणं आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकणं, तेव्हा ही धम्म परिषद साक्षात झाली असं मी म्हणेल. खरं बोलतो की ना दादा? म्हणून आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. कारण या देशातील मनुवादी या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गात लागलेले आहे. कि तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान. एवढं सांगितल्याच्या नंतर गद्या पुढे वाचली पितात खालचा गोष्ट बरा. अरे भावांनो, आता तरी झोपीतून जागो व्हा. मी तुम्हाला झोपीतून जागो करण्यासाठी आलो आहे. झोपीचं सोंग करू नका. मी किती काही पाणी टाकन, किती काही हलवण तुम्हाला, तरी काही सक्सेस होणार नाही. मी काय आपलं रात्रभर गाणं म्हणीन, दुसऱ्या दिवशी ड्युटीवर नाही. पण माझं येण्याचं कारण सक्सेस झाल्या पाहिजे, नाही का? हो की नाही? तोंडानं बोला ना, हो की नाही? तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान. 7-8 बाया म्हणत आहे, बाकीच्या बायाले संविधानाचा काही फायदा नाही का? मनूच्या काळात तुम्हाला फक्त 2च काम होते, चूल आणि मूल. विकल्या तुम्ही 1500 रुपयात लाडक्या बहिणी. नाही विकल्या ना? मग आता आवाज येऊ द्या. मनूच्या काळात 2च काम होते बरं, चूल आणि. आता बाबासाहेबाच्या पुण्यानं माणसाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात बाई. म्हणून तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान. हाथ उठून हम दूसरा संविधान, दूसरा संविधान. क्योंकि कहता है ये भारत क्या कहता है, ये संविधान क्या कहता है? तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान बनने नहीं देंगे. आणि म्हणाला काका पावर खत्म झाला का 90चा? तथागत की ये जमीन वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान. इकडे कसा पावर आहे.
समोर जाणार नाही. तथागत की ये जमी वीरान बनने नहीं देंगे. और यहाँ दूसरा संविधान, क्योंकि संविधान बताता है इंडिया का मतलब भारत. हम भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे. बघा कवीनं किती सुंदर लिहिलंय दादा. राहुल दादा कांबळे, राहुल दादा कांबळे, राहुल भाऊ. अरे राहुल कांबळे साहेब पाहिजे मला. राहुल भाऊला माझं गाणं पसंत नाही, आवडलं नाही वाटतंय. जब तक के राहुल भैया आएंगे नहीं तब तक के गाना चलता रहेगा. राहुल भाऊ कांबळे. भैया होती थी गए पानी, मराठीत गाऊन राहिलो म्हणजे मी मराठी, उर्दू बी नाही, हिंदी बी नाही. लक्ष ठेवा. भैया होती थी गए पानी, शब्द पा. भैया होती थी गए पानी, तिची संपत्ती चार वेळेगा. बाबासाहेबांना कशी खोटी ठोकली की नागपुरात खरी एकजुटी ठोकली भीमाने 1956 ला. नागपुरात खरी एकजुटी ठोकली भीमाने. प्रणय सतलज क्रांतीची कुटी ठोकली भीमाने. 14 ऑक्टोबर 1956 ला प्रणय मनुवादाच्या आरपार खोटी ठोकली. भैया होती थी गए बानी, तिची संपविली मनमानी. होती हुकमाची ती होती हुकमाची राणी बादशाह समोर फेलाय म्हणते. होती हुकमाची ती होती हुकमाची ती भैया होती की गए बानी, तिची संपविली मनमानी. होती हुकमाची ती होती हुकमाची ती डोळ्यात आलं पाणी. हरामी साले मनुचे चेले, हरामी साले मनुचे चेले. कारण किसी किसी को धर्म की बात अधर्म क्यों लगती है वरगढ़ जी. किसी किसी को धर्म की बात अधर्म क्यों लगती है. और महू गांव की ठंड हवा इन्हें गर्म क्यों लगती है. अगर रिश्ते में भिंजी के साला और ससुर लगने वालों, तुम्हें हमारे साथ सेविंग करने में शर्म क्यों लगती है. भैया होती थी गए पानी, संजू भाऊ ढवळे यांच्याकडे 100 रुपये आभारी आहे. भैया होती थी गए पानी, तिची संपत्ती होती हुकमाची ती होती हुकमाची ती
करते मग बाळा कसा आहे ते कसं बाळा भैया बाप्पा बाप्पा भैया हरा मिसाले मनुचे चेले आणि तरी करतात तरकटी अरे तरी करतात तरकटी अशी भीमान ठोकली भीमान ठोकली अश्विनी जी ने खूप सुंदर शेर गायला था क्यों मरते हो लड़की के लिए दो गज कपड़ा भी नहीं मिलेगा तुम्हारे कफन के लिए मरना है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए लड़कियां भी दुपट्टा फाड़ के देगी तुम्हारे कफन के लिए पोरीसाठी मरता का तुम्ही ह्या गावातले पोरं जर मरणारे राहिले असते तर भरपूर राहिले असते नाही का इथे सगळे बाबासाहेबाला इमानदार लेकरं आलेले आहेत कोणी मोबाईल सकाळी नाही ना त्याचा मोबाईल वाजत नाही ना खुरखुर वाजते ना मला माहित होतं तूच होत सकाळीच वाजते त्याचा मोबाईल हो ना 4 वेळी का कि अंगार आसमानना भीमवाल्या कर रहे आता अरे भीमवाल्या अंगार आसमानना भीमवाल्या कर रहे आता अंगार कि अंगार आसमानना भीमवाल्या कर रहे आता गुलाब आहे ना त्याच्या क्या आहे अच्छा गुलाब आहे अच्छा रोज डे भी आहे पिट्ट्या तुले बरोबर माहित होत ना कोणकोणते डे आहे पिट्ट्या चॉकलेट डे टेटी डे झाकण डे झाकण झुल्या रोज दे आज रोज द्या म्हणजे आता मी रोज देतो जरी चिमलेला आहे हॅलो बोलतो काय झालं चिमलायचं एका लहान भावाकडून बहिणीला रोज डेच्या हार्दिक शुभेच्छा की अंगार ताई आता देऊन दे झालं त्याचं काम ये ना ते फुलं तर दे अंगार आसवांना भिंगवाल्या कर रे आता गुलाब सोड हाती लेखनीला धर रे आता या पोरीसाठी नको देऊ जीव तू रे भीमाच्या चळवळीसाठी भावा मर तू रे आता चंदूभाऊ गाई सुभाष दादा गवळी मराठवाड्यातून लिहितात ऐका अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा संपूर्ण भारतभर माजलेली आहे विदेशात एकही देव गेला नाही भारतातला कोणीच गेला नाही तिकडे सगळे भारतातच आले म्हणून कवी लिहिते आहे फिरले बरेच गाव गावी फिरले बरेच गाव गावी फिरले बरेच फिरली बरीच गाव गावी फिरली बरीच गाव गावी लय होती देश केला हा धर्मांना देश केला हा धर्मांना अरे या देशात अनेक जाती प्रथा असून सुद्धा या भारताला या संविधानाने धर्मनिरपेक्ष बनवलेला आहे
सर्वांना या संविधानानं धर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे. कलम 19 मी बोलतो आहे, कलम 19 नुसार मला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे. तुम्हाला देशभर फिरण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं बहाल केलं आहे. तुम्ही या आपापल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं दिलं आहे. पण संविधानानं हे शिकवलं नाही की तुम्ही आपला धर्म श्रेष्ठ सांगण्यासाठी दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखावं. म्हणून वैभव वरघट महेश महेंद्र लोणारे यांच्याकडनं 200 रुपयाले आभारी आहे. हे ह्या गोष्टी तुम्हाला शिकलेले लोकच सांगू शकते. मी MA शिकलेला आहो, MA, आणि MPSC ची तयारी कर. अरे भाऊ, मी बाबासाहेब थोडी व्हायचं आहे म्हणले. MA शिकलो तेवढंच तर नाही, आता सरकारी ड्युटी बी लागते. तुम्ही अंगठा छाप पण आहे ना, यासाठी जाऊ द्या. तुम्ही काका आपला मूड खराब केलं. फिरली बरेच गाव गावी, लय होती देश केला हा देश केला देश केला हा तिच म्हणून आलं आणि येवजतीला परत केला. अरे ऐवजतीला परत केला. आम्ही दिली तिला सोड चिठ्ठी, आम्ही दिली तिला सोड चिठ्ठी. अरे ऐवजतीला परत केला. भाऊ, ते लग्न नाही झालं ना, व्हायचं आहे ना. बरं, 2-4 त्याच्यासाठी मी पाहून घेऊ. हा, अरे ऐवज तिला परत केला. आम्ही दिली तिला सोड चिठ्ठी. ऐवज तिला परत केला. आम्ही दिली तिला सोड चिठ्ठी. आम्ही दिली तिला सोड चिठ्ठी. गाना खत्म करेंगे तालियों के साथ. गाना आवडलं का नाही? मागच्या वाट तुम्हाला आवडलं का? गाणं समजलं का? मग आता आवाज येऊ द्या. अरे ऐवज तिला परत केला. ऐवज तिला परत केला. आम्ही दिली तिला सोड चिठ्ठी. आवाज वाढव डीजे, तुझ्या आईची शपथ आहे. वाढव आवाज. अरे ऐवज तिला परत केला. दिली तिला सोड चिठ्ठी. दिली तिला सोड चिठ्ठी. अशी ठोकली दिवाना अशी ठोकली दिवाना. थकला का मावशाबा? तालियों के साथ मावशे तू अशी ठोकली दिवाना. ज्या टाया वाजवणारा नाही, मी पाहता इतके कोण कोण वाजवत आहे. तर तुम्ही एकामेकीकडे पहा, माहीत पडते कोण बैमान आहे. अशी ठोकली धीमान कुटी. अशी ठोकली धीमान कुटी रे दादा. ठोकली धीमान
पाटील यांच्याकडनं 50 रुपये मिळाले, आभारी आहे.